येणाऱ्या टीईटीत तुम्हालाही तुमचे 10 ते 15 मार्क वाढवायचे असतील तर सांगितलेल्या प्रश्नाचे स्वरूप लक्षात घेऊन घरकाम आणि नोकरी करून आणि मुलांना सांभाळून तुम्ही देखील तुमचे मार्क वाढवू शकतात आणि येणारी टीईटी चांगल्या मार्कांनी क्रॅक करू शकता। आणि तुम्हाला सांगते, बहुतांश विद्यार्थी 2-3 प्रश्नांमध्ये कन्फ्यूज होतात। त्याच प्रकारचे प्रश्न मी आज घेऊन आलेले आहे। नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि घर बसल्या टीईटीची एक्झाम स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करते। पहिला प्रश्न सुरुवात करूया। बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात सामाजिक विकास सर्वाधिक होतो? तुम्हाला ऑप्शन दिसत असतील खाली, तर बघा, जन्मानंतर लगेच होऊ शकत नाही। त्यानंतर सी ऑप्शन दिसते, किशोरावस्था वादळी अवस्थेचा काळ आहे। त्यानंतर प्रौढावस्था, या पण होऊ शकत नाही। तर मग आपलं जे स्पेसिफिक मेन राईट आन्सर आहे ते शाळापूर्व वय 3 ते 6 वर्ष, कारण सामाजिक कौशल्याचा विकास शाळापूर्व वयात जास्त प्रमाणात होतो। आता चाइल्ड डेव्हलपमेंट नंतर मराठी भाषेचे बघा प्रश्न कसे येतात। खालील वाक्यापैकी कोणते शुद्ध वाक्य आहे? मी शाळेत जाईन, मी शाळेत जाईस, मी शाळेत जातोय, मी शाळेत जाऊन, या दररोजच्या अशा वाक्यातनं आपली सुधारित जीवनशैली आपल्याला तिथे दाखवायची असते। तर मग मी शाळेत जाईन हे बरोबर आन्सर आहे। असेच प्रश्न आपल्याला येतात, कारण आणि काही व्याकरणावर प्रश्न येतात, जसं की अलंकार, त्यानंतर आपल्याला वृत्ते याबद्दल प्रश्न येतात। जसे जसे आपण आपले प्रश्न मी तुम्हाला सांगेल तसं तसं तुम्ही अभ्यास करायला तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवू शकता। त्यानंतरचा नेक्स्ट वन जो क्वेश्चन आहे तो बघा, कोणते स्त्रोत पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करतात? हा एन्व्हायरमेंटल स्टडी परिसर अभ्यासाचा प्रश्न आहे। तर बाकीचे जे सगळे आहेत ते आर्टिफिशियल आहेत। तलाव आणि नदी हे नैसर्गिक स्त्रोत आहे, म्हणून याचा आन्सर तलाव आणि नदी आहे। असेच एन्व्हायरमेंटल स्टडीचे प्रश्न आपल्याला येतात आणि सोपे असतात। आपण कठीणाकडे वळतो आणि मग सोपंही गमावून बसतो, म्हणून कधीही सोप्यापासून सुरुवात करा, कठीणाकडे वळून स्वतःचा आत्मविश्वास कमी करू नका। आपला नेक्स्ट वन जो क्वेश्चन आहे तो आहे पॅडागॉजीचा, म्हणजे मानसशास्त्र। तर कोणत्या पद्धतीने शिक्षकाने मुलांच्या शिक्षणात रस वाढवावा? तर आपल्या बघा तिन्ही ऑप्शन तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स देतात आणि असेच उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला मानसशास्त्रात विचारले जातात। तर याचं जे राईट आन्सर आहे ते खेळ आणि क्रियाकल्प आहे, म्हणजे मुलांना खेळातून सहभाग देऊन त्यांना खेळण्यातून शिकवायचं आहे। आपल्याला कोणतंही कठोर शिक्षा करायची नाही आहे किंवा कंपॅरिझन करायचं नाही आहे किंवा एकटं अभ्यासाला बसवायचं नाही। त्यांना सामूहिक चर्चा करून अभ्यास करून त्यांचं जे विकसित कौशल्य आहे ते आपल्याला डेव्हलप करायचं आहे। त्यामुळे अशा उपयोजनात्मक प्रश्नांवर भर द्यायचा आहे। आणि बघा नेक्स्ट वन आहे, पृथ्वीवरील हवामान बदलावर सर्वात जास्त परिणाम कोणत्या घटकामुळे होतो? तर जे सगळे घटक दिसत आहेत तुम्हाला, पर्वत, महासागर, झाडं, हे सगळे नॅचरल आहे, म्हणून याचा आन्सर आहे मानवजन्य क्रियाकल्प। आणि अशाच पीवायक्यूचा भरपूर सराव करण्यासाठी ऑनलाईन अभ्यास ही टेस्ट सिरीज जॉईन करा। भरपूर छान आहे। मी माझ्या प्रत्येक एक्झामसाठी ही टेस्ट सिरीज जॉईन करत होते आणि तुमच्यासाठी ग्रेट ऑफर आहे। जर माझा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट पण मिळेल। माझा कोड आहे वैशू10 VISHU, सगळं स्मॉल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील मोटिवेशन सोबत किंवा पुढील टॉपिक सोबत किंवा पुढील प्रश्नांसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, बाय।